आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची डॉक्टर राहुल सोनवणे यांची मागणी। बागलाण तालुक्यात दिनांक 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व भीषण गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात हाहाकार माजलाय। गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाला तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून व आयुष्याची सर्व बचत शेतीत गुंतवली आहे, मात्र या आपत्तीने त्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरले आहे। शेतकरी वर्ग सध्या मानसिकदृष्ट्या खचून गेला असून आता पुढे काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे। उदरनिर्वाहासाठी असलेले एकमेव साधन असलेली शेती उद्ध्वस्त झाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे यांच्यासह त्यांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले। बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना हे निवेदन सादर करण्यात आले असून तातडीने पंचनामे करून योग्य त्या पद्धतीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अमोल बच्छाव, डॉक्टर स्वप्नील पवार, डॉक्टर राजेंद्र बागुल तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। शेतकरी राजा पुन्हा उभा राहण्यासाठी शासनाच्या ठोस मदतीची नितांत गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक श्लोक भामरे।